काय काय आहे ते? पेढा खाते सकाळी सकाळी. ब्रश केला तू? ब्रश नाही केला? का नाही केला ब्रश? मला तू भूक लागली है ना? पीस दे. काय देऊ? काय देऊ? नाही आता नाश्ता करायचा आहे. नाश्ता करायचा नाश्ता. नाही नाही दे. नाही नाश्ता करायचा. नाही ना. पीस. काय पीच? एकच दे. काय देऊ एकच? काय? मोठ्याने बोल. आणि नाश्ता नाही खाणार? एकच पेढा खाणार? दापून घेऊ. दापून घेऊ. चोरून दापून घेतो ना. द्या पण घेत. घे बाबाला नाश्ता देऊ. चल चलो इकडे. अरे गरम आहे ते. हा पकड. गरम आहे, ये इकडं. चल मी देते. खाल्लं झालं खाऊन तुझं? अरे सोड हे रे. तू जर उलटी झाले ना मला माहित नाही. थँक्यू. थँक्यू. हाय एव्हरीवन. तर हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डे गावावरून आल्याच्या नंतरचा. तर इथे सकाळी आम्हाला उठायला भरपूर उशीर झाला होता. 8:45 वाजले होते, कारण की झोपच खूप उशिरा आली होती त्यामुळे. आणि फक्त रात्री ही फक्त तेवढी मी ओपन करून ठेवली होती, जेणेकरून याला थोडी हवा लागेल आणि आतमधले ते कपड्यांचा वास येत होता ते निघून जाईल, म्हणून याला ओपन करून ठेवली होती रात्रभर अशीच. आणि तिथं आमचा पिलू पण उठलेला आहे. हाय हाय कर. गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजले आहेत 9:45. पिलूचे बाबा आत्ताच नाश्ता करून गेलेत ऑफिसला त्यांच्या गोडाऊनमध्ये. आणि आता हे सगळा पाहू शकता किती आहे राडा हा. हे खालचे जे कपडे आहेत हे मी हाताने धुणार आहे, कारण की हे वर्क केलेले कपडे आहेत, एम्ब्रॉयडरी वगैरे आहे त्याचे. मशीनमध्ये मी नाही घालत. आणि काही पिल्लूचे बी कपडे आहेत त्याच्यात, सो हे मी बाहेरच ठेवलेत. आणि हे जे चेअर आहे ते मला 2 वेळा मशीन लावावे लागेल. आणि ते पिल्लूने असं पसारा करून ठेवला आहे. ही बॅग मी आता थोडा वेळ अशीच ठेवणार आहे मी हवेत. त्याला पुसून वगैरे मग मी वरती ठेवून देईल माळ्यावर. आणि हा सगळा आमचा राडा. हे गावावरून गहू आणि बाजरी आणली आहे. बाकी सगळा पसारा तसाच आहे. आणि चिंटुकल्या आमचा डंबो मला किती आवरू देतो आणि किती नाही त्याच्यावर डिपेंड आहे. अजून आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे फिल्टरमधलं, आंघोळ करायची आहे. माझी तर आंघोळ झाली. पिलूची तुझी आंघोळ झाली? शंभू झाली का तुझी? नाही झाली शंभू. आमच्या पिलूची शंभू नाही झाली. आणि बाबा कुठे गेले? आपले बाबा कुठे आहेत? हा ऑफिसला गेले शंभू कलून. पीठ मळून ठेवलं आहे. हे पीठ मळून ठेवते ह्याला कापडमध्ये गुंडाळून. आणि इथे मी पनीर भुर्जी करणार आहे त्याची तयारी. पनीर भुर्जीसाठी हे अमूलचं पनीर घेतलं आहे 200 ग्राम. त्याच्यानंतर हे 2 कांदे, 2 टमाटे आणि ह्याच्यात अद्रक लसूणचं पेस्ट आहे. आणि एक बॅच लावलं आहे मशीनला. ते मी इथे चपाती करते. आणि आमचं पिल्लू बघा झोपून गेला फरशीवर. ती कधीतरी फुगते, नेहमी तर ती काय फुगतच नाही. माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेत आणि 5 वर्षामध्ये मला साधी चपाती नीट करता येत नाही. कारण की ह्याच्या आधी मी कधी चपाती करत नव्हते. लग्नाच्या आधी मी कधी स्वयंपाक घरात घुसलेही नव्हते. जे काही स्वयंपाक मी शिकले ते सगळं मी यूट्यूबमध्ये बघून शिकले.
त्यामुळे कधी कधी माझ्या चपात्या फुगतात आणि कधी कधी ते फुगतच नाहीत, जे की आज आहे. गॅस पण ते या झाल्या आमच्या चपात्या. ही केली आहे मी पनीरची भुर्जी. एक बॅच झालेली आहे. हे कपडे मी सुकवते इथून मशीनमध्ये. आणि हे थोडं किचनचं असंच ठेवून त्याला मी काय उठवणार नाही. ते उठवलं तर तो खूप चिडचिड करेल, त्यामुळे मी त्याला तसंच झोपू देणार आहे. आणि आता मी हे बेडरूमचा सगळा पसारा आवरून घेते. हे सगळं असंच पडलेलं आहे राडा. आधी मी बेडरूम पूर्ण क्लीन करते, त्यानंतर मी कपडे वाळत टाकेन. आणि बाल्कनी इतकी घाण झाली आहे. 4 दिवस आम्ही घरी नव्हतो, तर त्याला पूर्ण झाडून पुसून घ्यावं लागेल मला आता. दुसरी बॅच मी थोड्या वेळाने लावेल, कारण की ही कपडे आज ऊन नाही आहे. आभाळ आलं तर लगेच तर सुकणार नाहीत. 1 तास तरी लागेल. 1 तासानंतर मी परत लावेल मशीन. तोपर्यंत हे अशीच राहू दे. बकेट पाणी ओतलं आहे. आता फिनाईलच्या पाण्याने सगळं पुसून घेणार आहे. तेवढ्यात आमचा हा चिटुकला उठला आहे. पिलू इकडे बघ. हा उठला आहे. ह्याला मी गाणे लावून दिलेत हॉलमध्ये दुसऱ्या मोबाईलमध्ये की बघेन, पण नाही, ह्याला मम्माच्याच मागं मागं यायचं आहे. है ना? तुला गाणी नाही बघायची ना? बघायची आहे का? मग सोफ्यावर बसायचं. सोफ्यावर इकडं बघ. इकडं सोफ्यावर बस. मला भांडी घासायची. चल. हॅलो एव्हरीवन. हाय. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे? मी खूप छान आहे. आणि माझं नाव कृष्ण आहे. माझं नाव कृष्ण आहे. मग माझं नाव कृष्ण आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.